शुंभा, हीच माझ्या वाटेतला खरा अडसर आहे. पण प्रत्येक अडचण दूर करण्याची योग्य वेळ येऊ द्यावी लागते. आणि ती वेळ आली, काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आम्ही नाकर्ती आहोत की नाही हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे एक मार्ग आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणाचा विलंब न करता आपल्याला सत्य काय आहे ते कळेल. कसं? काय करणार आहेस तू? तुळजाची शक्ती त्या पोथीचं रक्षण करते आणि म्हणूनच आजवर ती पोथी महालाबाहेर जाऊ शकलेली नाही. तुळजा तुळजापुरात असेपर्यंत तिची शक्ती त्या पोथी भोवतीच राहील. आणि तुळजा तुळजापुरात नसेल तर त्या पोथीचं रक्षण करण्यासाठी तिची शक्ती तिथे असणारच नाही. आणि मग त्या पोथीला चोरण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. असुर नरेश, म्हणजे आमचा हेर त्या महालामध्ये पोहोचलाय. जर का तो पोथी घेऊन महाला बाहेर आला तर असं समजायचं की तुळजा तुळजापुरात नाहीये. आणि जर का तो पोथी घेऊन महाला बाहेर आला तर तुळजा कुठे आहे हे शोधण्याची आपल्याला गरजच नाही. यावेळी अंदाज नाही तर सत्य स्वतः आपल्या हातात येईल. तुझं नाव काय आहे ग? तूच ओळख. मी कसं ओळखणार तुझं नाव? तुझं नाव ओवी आहे ना? हो, अगदी बरोबर. पण तू कसं ओळखलास? काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत, त्या कळतात. मग तुझं नाव काय आहे? सांग की आता तरी. सांगते. तिच्यातून जाणवणारी ही ऊर्जा ही केवळ एखाद्या साधारण बालिकेची असू शकत नाही. या ऊर्जेचा शोध घ्यायलाच हवा. मला काहीच झालं नाही. तू फिरून एकच बोलू नकोस. सांग की काय नाव आहे तुझं? मी ही पोथी उचलली. अखेर चातुर्मासाची पोथी माझ्या हातात आली. याचा अर्थ एकच, तुळजाची शक्ती आता तुळजापुरातून निघून गेली. म्हणूनच या पोथीचं रक्षण करणारी ती शक्ती या तुळजापुरात आता नाहीये. आता ही पोथी आणि हे संपूर्ण तुळजापूर असुर नरेश महिषासुरांच्या अधीन होणार. तुळजा तू यावेळी हरलीस. काय झालं ग? का थांबलीस? चलप्पा, एक लक्षात ठेव, शेवटी त्या घरात फक्त सकूच उरणार. उषा आणि सुरेखा यांना घराबाहेर कसं काढायचं याची काळजी तू करू नकस. ते म्या बघतो. पण सकू एकटीच उरली की? खरा खेळ हेतूनच सुरू होणार. त्या सकूच्या भक्तीची परीक्षा घ्यायची, तिच्या आयुष्याची अशी उलता पालत करायची की तिला शेवटी असं वाटलं पाहिजे
की त्या तुळजाची भक्ती वाईट आहे. त्या सखून माझा अपमान केलेला आहे ना, तो म्या इसरलेलो नाही. पुरं झालं तुझा खोटेपणा. औषधाच्या नावाखाली माझ्या धन्याला जे दिलंस त्याच्यामुळेच तो आजारी पडला. आणि रायबा भाऊजीच्या हातात जो धागा बांधला होतास तो काढून टाकला तेव्हा त्यांच्या मनातली भीती गेली. त्या घरात माझ्या बाबतीत जे काय घडलं त्याला कारणीभूत सकू आहे. आणि ह्याचा हिशोब म्या तिच्याकडनं वसूल करणार आहे. ह्यो पाता देवीच्या शक्तीचा एक तुकडा आहे. ह्यो मोठे मोठे चमत्कार घडवणार नाही, पण एखाद्याच्या आयुष्यात गोंधळ माजवायला ह्यो पुरेसा आहे. याचा वापर त्या सकूचा छळ करण्यासाठी करायचा. आधी तिला तिच्या नवऱ्यापासून तोड. त्यांचं प्रेम ही सर्वात मोठी त्यांची ताकद आहे. ते जर दोघं सोबत असतील तर सखूला मोडणं अवघड आहे. आधी तिचा आधार हिरावून घ्यायचा, मग तिचा विश्वास. आता बघा या घराची शांतता कशी पार उधळून लावतोय ह्यो चेलप्पा. आता सकूच्या चेहऱ्यावर नाकीनं वांधले बिगर मला काही चैन पडणार नाही. हा काय पोथी कुठे गेली? हे कसं शक्य आहे? मी तर ही पोथी घेऊन बाहेर गेलो होतो. तुळजा इथून निघून गेली असली तरी तिची माया इथेच सोडून गेली आहे का? पण काहीही असो, मी माघार घेणार नाही. पुन्हा हे नेमकं काय घडतंय? नाही, आता काहीही झालं तरी मला ही पोथी इथून घेऊन जावीच लागेल. जोपर्यंत ही पोथी मी इथून घेऊन जात नाही तोपर्यंत मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. कुठे गेली असेल ही मुलगी? आताच तर इथे होती. उभी. अगं ती दुसरी पोरगी कुठे गेली? कोण? अगं आता नाही का इथं तुझ्या सोबत होती. हा हा, पण तुम्ही तिला का शोधताय? अगं मला असं वाटतंय मी ओळखतो तिला. तुम्ही तिला ओळखता? होय. अजून मी तिला व्यवस्थित ओळखत नाही, आणि तुम्ही कसं ओळखाल? अगं ते एवढं महत्वाचं नाही. ती कुठे गेली ते सांगा ती. मला काय माहित. ती म्हणली मला जरा काम आहे असं म्हणून गेली निघून. बरं मग कुठे गेली? ते नाही सांगितलं. अरे मग ती राहते कुठं? ते तर नाहीच सांगितलं. नाव तर विचारलं असेल. मी विचारलं होतं, पण आम्ही गप्पात एवढं गुंतून गेलो की नाव सांगायचंच राहिलं. म्हणजे तुला बी तिच्याबद्दल काहीच ठाव नाही? नाही. बर, आता मी निघते. होय. कोण असेल ही मुलगी? तिच्यात जाणवणारी ती शक्ती
आणि तुळजाच्या अस्तित्वाशी जाणवणारं तिचं साम्य हा केवळ योगायोग आहे की ज्या तुळजाला आम्ही शोधत आहोत त्या स्वतःच एका लहान मुलीच्या रूपात इथे आल्या आहेत. हे कसं शक्य आहे? मी तर ही पोती घेऊनच बाहेर आलो होतो. आता काही झालं तरी मी ही पोती घेऊनच जाणार. मला कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. कोण कोण माझ्याशी हा खेळ खेळतोय? तू काहीही केलं तरी ही पोती तू नेऊ शकणार नाही, कारण मी तुला ती नेऊ देणार नाही. तू हो, मी. तू मला थांबवणार? तू तर एक सामान्य मुलगी आहेस. माझं काय बिघडवणार? सामान्य ते तुला लवकरच समजणार आहे. चल बाजूला हो. हे काय? कोण आहेस तू? तुला अजूनही ओळख पटली नाही? नाही नाही, तू तुझा असू शकत नाहीस. तू तर एक लहान मुलगी आहेस. लहान दिसत आहे म्हणून लहानच असणार असं तुला वाटलं? आत्या, तू अगं काय करायलास? अरे ते अंगणातली घाण झालती म्हणून झाडून काढत होते. अगं पण तू कशाला अंगण झाडा लागल्यास? आणि सकू कुठं आहे? हे बघ बाबा, तिला काय सांगू नकोस, उगाच रागवल माझ्यावर. राघवल कशा पाहिजे? म्हातारा माणूस मी, घरात आयत बसून खाते असं वाटलं असेल तिला, म्हणून म्हणाली एवढं खाताय तर आता एवढं काम तर करायला पाहिजेच की, काढा झाडून. म्हटलं ठीक आहे बाई. काय बोलतेस आत्या? सकू अशी म्हणाली तुला? तुला तर तसं वाटत नाही ना? मग झालं तर जरा नीट सांगशील का? हे बघ बाबा, उगा माझ्यामुळे तुमच्या दोघांच्यात भांडण नको. तू ग तिच्यावर रागवू नको. आता 2 घास खाते म्हणल्यावर 4 काम करायच पाहिजे. अगं पण तुझ्या वयाला हे काम झेपतात का? अरे नाही झेपले तरी करायला पाहिजेच की. घरचं खायचं म्हणल्यावर घरासाठी राबाय पाहिजे. बस कर आता, मी सकूलाच बाहेर बोलवतो. सकू, सकू बाहेर ये. रूप बदललं म्हणून शक्ती बदलत नाही. नाही नाही नाही, हे शक्य नाही. हे शक्य नाही. हे शक्य नाही. नाही नाही, हे शक्य नाही. ही कसली माया आहे? मीच माया आहे. मीच महामाया आणि मीच आई तुळजा भवानी. तुळजापूर सोडून गेलेली नाही आणि कधीही जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे आहे हे जर तू महिषासुराला सांगितलंस
तर पुढचा क्षण तुझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण असेल. तुम्ही सगळे मला अशा का पाहतात? देवी, तुळजा. वा, काय झालं आणि कधी आला तुम्ही? ते सगळं सोड. तू आत्याला अंगण झाडायला सांगितलीस? काय? नाही, म्या तर समजा सकाळी अंगण झाडून आत गेले होते. होय, मग हा सगळा कचरा आला कुठून? अहो, म्या सकाळी समजा अंगण झाडलं होतं. बघितलं, आता काय बोलू सांग मी हिच्या समोर. आत्या, हवा असं काय करताय? मी तुम्हाला कधी काय सांगितलं हो? हे बघ बाई, तू नका बोलूस माझ्या बरोबर. मला उगाच तुला दुखवायचं नाही आहे. हवा आत्याबाई, पण म्या. बस, तुझ्यावर जर कामं जास्त पडली असतील तर मला सांग, आपण दोघं मिळून करू. पण आत्याबाईनं कामं केलेलं मला अजिबात बघवणार नाही. तू उगाच माझ्या पैतीला रागवू नकोस. अरे मी म्हातारी, 1-2 काम केली तर काय बिघडत नाही. तू काय कामं करू नकोस. चल माझ्यासोबत आज चल. अरे पण ह्यो समजा कचरा एक काम. ते सकू करेल. चल. पण यो कचरा आला कुठून? मी तर समजा कचरा स्वच्छ केला होता. हे जे सांगतो आहेस ते सत्य आहे. हो असुर नरेश, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. याचा अर्थ तुळजा आपल्या अस्त्रामुळे भयभीत झाली आहे आणि स्वतःचं अस्तित्व लपवण्यासाठी तिने एका बालिकेचं रूप धारण केलंय आणि आता ती तुळजापुरातच राहते, हो ना? पण जर ती खरंच तुळजा असेल तर तिने तुला दर्शन का द्यावं? कारण मी त्या पोथीपर्यंत पोहोचणार होतो. तिच्यापासून ती पोथी दूर करण्याच्या अगदी जवळ होतो. तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे तिला माझ्या समोर यावंच लागलं. याचा अर्थ तुळजाने तुला ओळखलं? हो, आणि तिने मला स्पष्ट सांगितलं की ही वार्ता आपल्यापर्यंत पोहोचता कामा नये. आणि तरीही तू हे सगळं मला येऊन सांगतोयस? मी आपला सेवक आहे असुर नरेश. तुळजा मला काहीही सांगू, माझी निष्ठा तुमच्याशी आहे. तिची आज्ञा मानून तुमच्याशी द्रोह करू शकलो नसतो. पाहिलंस असुरिका, यासाठी माझ्या गुप्तचरांवर, माझ्या असुरांवर माझा प्रचंड विश्वास आहे. उत्तम. जा, अशाच गुप्त वार्ता आणत राहा. जा. याचा अर्थ तुळजा अद्यापही तुळजापुरातच आहे. शुंभा योग्य होते. तुळजाने आपलं स्वरूप लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या त्याच प्रयत्नामुळे आपल्याला तिचा सुगावा लागला. पण आता पुढे काय करायचं?
जे आपण तुळजा समवेत करणार होतो तेच तेच तिच्या या बालिका रूपा समवेत करायचं आहे. म्हणजे त्या बालिकेला तिच्या प्रासादापासून अलिप्त करायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर तिच्यावर अस्त्राचा प्रयोग करायचा. पण त्यासाठी शुंभा कुठे? शुंभा तिच्या बहिणीला भेटायला गेली. आत्ता इकडे इतकं सगळं घडत असताना प्रहार करण्यापूर्वी त्या अस्त्राचा उपयोग कसा करायचा हे शुंभाला जाणून घ्यायचं होतं. याचा अर्थ शुंभाला शाश्वती होती की तुळजा तुळजापुरातच आहे आणि या अस्त्राचा उपयोग आपल्याला कधीतरी करावा लागेलच याचीही तिला शाश्वती होती. असुरिका, शुंभाला तू कमी लेखते आहेस. तुळजाशी इतका प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर मला एक गोष्ट कळली आहे. तुळजा काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर तिचं योग्य मूल्यमापन करायला हवं. तिला कमी लेखून चालणार नाही. तसंच आता शुंभा समवेत राहताना तुलाही कळेल की शुंभा खरी काय आहे. उद्या शुंभा परत आली की आपण तिघे मिळून पुढची चाल ठरवू. शुंभा हीच माझ्या वाटेतला खरा अडसर आहे. पण प्रत्येक अडचण दूर करण्याची योग्य वेळ येऊ द्यावी लागते. आणि ती वेळ आली काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. हे घ्या पाणी प्या. तोपर्यंत मी पांघरून लावते. पावसामुळे थंडी लई वाढल्या. लाव. आणि तू बी आराम कर. दिवसभर काम करत असतीस. माझं राहू द्या, आधी तुमचं बघते. नवरा बायकोचं नातं न्यारच असतंय. सकाळी एवढं भांडण लावलं आणि आता पुन्हा एकमेकांशी हसून बोलतायत. येते. ये. नाही चेलप्पा, असं चालणार नाही. काहीतरी करायलाच लागणार. आत्या काय आलं? अरे अंगाना अंग दुखायला लागलंय बघ. उठता बसता जीवच जायला लागलाय. वय झालं माणसाचं की असं होणारच. असं कसं वय होईल? तुला एखाद्या वैद्याकडे घेऊन जाऊया आणि चांगला काढा घेऊया. ते घेतलं की तुला बरं वाटेल. अरे नको रे बाबा, एवढं समज माझ्यासाठी. म्हातार पण आलं की हे समजा त्याच्या बरोबर येतेच. हे बघ बाळा, सकाळी जे काय झालं ते मनाला लावून घेऊ नकोस. होय ग, तू काय पण म्हण, चूक सखूचीच होती ना. अरे झाली असेल पोरीकडनं चूक, पण तू उगाच तिच्यावर रागवू नगस. मला अजून बी कळत नाही आत्या, सखू अशी कधीच नव्हती. उलट घरच्यांना प्रत्येकाला समजून घेते. कधी कुणाची तक्रार केली नाही, कुणाला उलट उत्तर दिलं नाही. अरे अनाथ पोर आहे ती, आपलं म्हणावं असं तिचं कोणीच नाही. अगं पण त्या गोष्टीचा आणि ह्या गोष्टीचा काय संबंध? अरे हाय तर बघ, सुरेखा गेली भावाकडं, आपली उषा मामाकडे गेली. घरात समध्यांचं कुणी ना कुणीतरी हाय. पण सखूचं काय? कदाचित हीच गोष्ट तिच्या मनाला लागली असेल र. आणि माणूस एकटा पडला की तो काय बघतोय काय नाही हे त्याचं त्यालाच कळत नाही बघ. पण तरी आत्या, बघ तू की नाही तिला रागवू नकोस, फक्त समजावून सांग. तिला सांग म्हणावं, अगं मोठ्या माणसांशी असं वागायचं नाही, आदरानं बोलायचं. खरं सांगते बघ, तिच्याबद्दल माझ्या मनात काय बी वाईट नाही. पण इतकी वर्ष झाली मी ह्या घरात राहते, आजूबाजूची समधी मला वळखत्यात. त्यांच्या समोर हिनं असं काय केलं तर माझे काय आबरू राहील र. आत्या अगं तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस. अरे माझं सोड, तुझ्या आईचा विचार कर. तिला जर कळलं आपल्या मुलाच्या घरात आपल्या माणसानं हे असं वागवलं जातंय तर तिला किती वाईट वाटेल. यातलं काही होणार नाही, तू काळजी करू नकस. मी असं सखूला समजवतो. नाही नाही न ग, उगाच माझ्या पायी तू तिच्या बरोबर भांडू नकोस. अगं रागावत नाही ग, जरा समजून सांगतो.
बघा आता हत्याबाईचा डाव असा पडणार आहे की उद्या हा बाळूच आपल्या सखूला जा विचारणार. नवऱ्याच्या मनात बायकोबद्दल संशयाचं एक बी पडलं की मालकांचा डाव अर्धा जिंकला समजायचं. देवींना या बालरूपाची अजून सवय झालेली नाही बहुधा. त्यांच्या शक्ती या देहाला अजून पूर्णपणे मानवल्या नसतील. अगं पण तिनं मला तरी सांगायला हवं होतं ना, ही माझी जगदंबा आहे म्हणून. आईपासून एवढं काय लपवायचं? कदाचित त्यांना आपल्याला हे सांगायचं नसेल, किंवा कदाचित त्यांना आपली गंमत पाहायची असेल. बघा ना, इतक्या कमी दिवसातच या बालरूपात त्यांनी महालात किती गोंधळ घातलाय. खरंय ग, आता आठवलं तरी हसू येतंय. पण म्हणूनच की काय, हिला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासून मनाला सारखं वाटत होतं की ही माझ्या जगदंबेसारखीच आहे. तुळजाबी लहानपणी अशीच खट्याळ होती, सारखी काही ना काही गोंधळ आणि गंमत. परंतु मला अजूनही एक प्रश्न आहेच. देवींनी हे बालरूप नक्की का धारण केलंय? अखेर तुम्हाला माझं गुपित कळलं तर. देवी, गुपित तर कळलंय, परंतु त्यामागचं कारण अजून आम्हाला कळलेलं नाही. तुम्ही हे रूप नक्की का घेतलं? पिंपळाच्या पानावर ज्या चेतावण्या आपल्याला मिळाल्या त्या खऱ्या होत्या. त्यात ज्या अस्त्राचा उल्लेख होता त्याची माहिती मी ब्रह्मदेवांकडून घेतली. त्यांनीच सांगितलं की ते अस्त्र शुंभाकडे आहे. त्याचा प्रतिकार करणं सहज शक्य नाही, म्हणून ब्रह्मदेवांनी मला हा महाल सोडण्याचा उपदेश दिला. पण मग तुम्ही या रूपात गुप्त राहायला हवं देवी. त्या असुराला तुम्ही तुमचं खरं रूप का दाखवलं? तो ही गोष्ट महिषासुराला सांगणार नाही याची काय खात्री? त्यालाही ते सांगण्याचं एक कारण आहे. काय कारण देवी? योग्य वेळ आली की तुम्हालाही माझ्या या लीलेमागचा अर्थ समजेल. पण आता तुळजापुरातील लोकांना एक गोष्ट कळायला हवी. काय ग बाळा? त्यांची आई त्यांना सोडून कुठेही गेलेली नाही. मी इथेच आहे, कारण ही आई तिच्या लेकरांचा हात कधीच सोडत नाही.